नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आपण प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आपण आपले प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुमच्या सगळं लक्षात राहील. आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकू शकतात. त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील, प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत संपूर्ण काळाची वाक्ये, म्हणजे प्रश्नार्थक वाक्ये चालू आहेत सहाय्यक क्रियापदापासून चालू होणारी. लास्ट व्हिडिओजमध्ये आपण साधे काळ बघितलेले आहेत. आता बघणार आहोत आपण चालू काळ. त्याच्यातील पहिला काळ म्हणजे चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळाला काय म्हटलं जातं? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता याची रचना कशी असते प्रश्नार्थी वाक्याची? तर एम इज आर वापरलं जातं, प्लस करता येतो, प्लस क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे आय एन जी रूप, प्लस कर्म राहिलेला भाग आणि लास्टला क्वेश्चन्स मार्क. स्ट्रक्चर एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट अँड क्वेश्चन्स मार्क. आता एम इज आर कसं येतो ते आपल्याला माहितीच आहे, कारण चालू वर्तमान काळ हा एम इज आर वापरलं जातं आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं. साधं वाक्य बघायला गेलं विधानार्थी तर त्यामध्ये विधानार्थी साध्या वाक्यामध्ये करता येतो, त्याच्यानंतर एम इज आर वापरलं जातं आणि क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं. आता इथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत, क्वेश्चन सेंटेन्स आहे आणि हो का नाही म्हणून उत्तर आहे, म्हणून एम इज आर पहिल्यांदा येणार सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर येणार करता, त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी, म्हणजे सिंपल सांगायचं झालं तर व्हर्बला आय एन जी लागलं जातं, प्लस कर्म राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क असं आहे. आणि चालू वर्तमान काळ हा केव्हा यूज केला जातो? तर चालू क्रिया ही चालू आहे हे सांगण्यासाठी चालू वर्तमान काळ वापरला जातो. आता प्रश्नार्थी वाक्यात केव्हा वापरलं जातं? तर साहजिकच जे चालू प्रश्न आहे, म्हणजे आपल्याला काही चालू विचारायचं असेल त्यावेळी आपण चालू वर्तमान काळाचं प्रश्नार्थी वाक्य वापरतो. वाक्य बघूयात म्हणजे आपल्याला नीट लक्षात येईल. तर चालू वर्तमान काळ प्रश्नार्थक वाक्य. पहिलं वाक्य बघा, ती जात आहे का? ती जात आहे का म्हणजे आता ती जात आहे का, म्हणजे वाक्य चालू आहे, वर्तमान काळाचं आहे. वाक्य कसं येणार आता? इज शी गोईंग, इज शी गोईंग आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. लक्षात घ्या, एम इज आर केव्हा वापरलं जातं? एम वापरलं जातं आयसोबत, इज वापरलं जातं सिंग्युलर सब्जेक्टसोबत म्हणजे एकवचनी कर्त्यासोबत, आणि आर वापरलं जातं प्ल्युरल सब्जेक्टसोबत म्हणजे अनेकवचन कर्त्यासोबत वापरलं जातं आर, आणि एम वापरलं जातं फक्त आय बरोबर. आता ती जात आहे का? ती जात आहे का? इथे क्वेश्चन्स मार्क आहे, ती आहे, ती म्हणजे एकवचन झालं, सिंग्युलर झालं, त्याच्यामुळे ती बरोबर, ती म्हणजे शी, शी बरोबर इज वापरलं जातं, म्हणून इज पहिल्यांदा वापरलेला आहे, त्याच्यानंतर शी वापरलेला आहे आणि त्याच्यानंतर गोईंग आणि क्वेश्चन्स मार्क. इज झालं त्याच्यामध्ये काय? ॲक्झिलरी व्हर्ब्स, प्लस शी झालं करता आणि प्लस गोईंग झालं क्रियापद. क्रियापदाचं चौथं रूप म्हणजे गो क्रियापदाचं पहिलं रूप आहे, त्याला आय एन जी लागलेलं आहे, गोईंग झालेलं आहे म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आय एन जी आणि क्वेश्चन्स मार्क. आता तुम्ही म्हणत असाल की यामध्ये कर्म कुठं आलं? तर या प्रश्नामध्ये कर्म घेतलेलं नाही, म्हणजे तेवढंच जेवढं दिलं आहे तेवढंच घेतलं जातं वाक्यामध्ये. इथे कर्म नाही आहे म्हणजे कर्म घेतलेलं नाही. इजची गोईंग एवढ्यावरच वाक्य कंप्लीट झालेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरं वाक्य बघू. मुले फळे खात आहेत का? मुले फळे खात आहेत का? आता खात आहेत का? आता मुले, मुले म्हणजे काय झालेलं आहे? प्ल्युरल्स झालेलं आहे, अनेकवचन झालेलं आहे, म्हणजे मुले बरोबर काय येणार? आर येणार. आता प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे आपल्याला माहितीच आहे की आर पहिल्यांदा येणार, सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा येतं म्हणजे आर आलं, त्याच्यानंतर द किड्स, द किड्स म्हणजे मुले,
आर द किड्स इटिंग फ्रूट्स, आर द किड्स इटिंग फ्रूट्स अँड क्वेश्चन्स मार्क. फ्रूट्स आलेलं आहे. फ्रूट्स कशाला? फळे आहेत. एक नाही आहे फळ. फळ असतं तर फ्रूट आलं असतं. इथे फ्रूट्स फळे आहेत आणि मुले असल्यामुळे फळेच येणार हे आपल्याला माहिती आहे. आणि क्वेश्चन्स मार्क. इथे बघा आर आलेला आहे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर द किड्स आलेलं आहे करता. त्याच्यानंतर इटला आय एन जी लागलेला आहे व्हर्ब फोर व्ही प्लस आय एन जी म्हणून इटिंग झालेला आहे. आणि फ्रूट्स आलेला आहे जो ऑब्जेक्ट किंवा रिमेनिंग पार्ट्स आहे तो. आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, मी पुस्तक वाचत आहे का? मी पुस्तक वाचत आहे का विचारतोय. वाक्य आता मीचं वाक्य आहे. मी म्हणजे आयसोबत एम येतं म्हणून एम पहिल्यांदा येणार कारण प्रश्नार्थी वाक्य आहे. वाक्य बघा, एम आय रीडिंग अ बुक, एम आय रीडिंग अ बुक आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे एम आलेला आहे सहाय्यकारी क्रियापद म्हणून, आय आलेला आहे सब्जेक्ट, रीडिंग वर्ब फोर आलेला आहे व्ही प्लस आय एन जी आणि अ बुक ऑब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट्स ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. एम आय रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत आहे का आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर चौथं वाक्य, ती बरी नाही का? ती बरी नाही का? वाक्य कसं आहे? प्रश्नार्थक नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य आहे. इथे एक ती आहे म्हणून शी वापरणं. शी सोबत इज येतं बरोबर. त्यावेळी इझंट होणार कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इझंट शी डुईंग वेल, इझंट शी डुईंग वेल म्हणून इज नॉट प्लस शी आलेला आहे करता प्लस डुईंग कारण व्ही फोर व्हीला म्हणजे वर्बला आय एन जी आणि वेल आलेला आहे ऑब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट्स आणि क्वेश्चन्स मार्क. वाक्य आलं इझंट शी डुईंग वेल, ती बरी नाही का आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, ते मैदानावर क्रिकेट खेळत नाही का? ते मैदानावर क्रिकेट खेळत नाही का? हे पण कसलं वाक्य आहे? निगेटिव्ह आहे. वाक्य येणार आरंट ते प्लेईंग क्रिकेट इन द ग्राउंड, आरंट ते प्लेईंग क्रिकेट इन द ग्राउंड आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे पण कसं ते आहेत. ते म्हणजे अनेक वचन आहे, प्ल्युरल्स आहेत. प्ल्युरल्स असल्यामुळे आर वापरलेला आहे आणि त्याला नॉट आलेलं आहे म्हणजे आरंट झालेलं आहे. दे करता आलेला आहे. प्लेला आय एन जी लावलेला आहे कारण वर्ब फोर आहे, वर्बला आय एन जी आहे. आणि क्रिकेट इन द ग्राउंड हे रिमेनिंग पार्ट्स वर्बमध्ये आलेलं आहे, ऑब्जेक्टमध्ये आलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. अशा प्रकारे ही 5 वाक्य तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असतील. चालू वर्तमान काळामध्ये कशी बनवली जातात आणि याचं उत्तर हो किंवा नाही देता येतं म्हणजे तीच वाक्य त्याचीच सुरुवात सहाय्यकारी क्रियापदापासून होते. त्याच्यानंतर आहे चालू भूतकाळ. चालू भूतकाळाला काय म्हटलं जातं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स याची रचना कशी असते? तर वॉज, वेअर प्लस कर्ता प्लस क्रियापदाचे चौथे रूप म्हणजे आय एन जी रूप प्लस कर्म राहिलेला भाग आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क. इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर स्ट्रक्चरमध्ये वॉज, वेअर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब फोर आय एन जी प्लस ऑब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट्स अँड लास्ट क्वेश्चन्स मार्क. अशा प्रकारे ही रचना आहे. कारण चालू भूतकाळात आपण माहिती आहे विधानार्थी वाक्याची सुरुवात कशी होती ती करता प्लस वॉज, वेअर प्लस वर्ब फोर आय एन जी प्लस कर्म असं येतं. कारण विधानार्थी वाक्य इथे प्रश्नार्थी वाक्य असल्यामुळे इथे सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा येणार, त्याच्यानंतर करता येणार, त्याच्यानंतर वर्ब येणार. अशा प्रकारे आता वाक्य बघूया त्याच्यानंतर आपल्याला लक्षात राहील. चालू भूतकाळ म्हणजे आपण भूतकाळात केव्हा तरी ही क्रिया केली होती ती आता आपण ह्यावेळी चालू होती असं सांगण्यासाठी चालू भूतकाळ वापरला जातो. वाक्य आता बघा, ते बसची वाट पाहत होते का? ते बसची वाट पाहत होते का? आता इथे लक्षात घ्या ते आहे. ते असल्यामुळे इथे काय आलेलं आहे? प्ल्युरल्स आलेलं आहे म्हणजे अनेक वचन आहे ते. इथे पण एक नियम आहेत, रूल्स आहेत की एकवचनी कर्त्यासोबत वॉज वापरलं जातं आणि अनेकवचनी कर्त्यासोबत वेअर वापरलं जातं. इथे बघा ते आहेत, ते म्हणजे अनेकवचन झालं म्हणून वेअर वापरलेलं आहे बघा. वेअर दे वेटिंग फॉर द बस, वेअर दे वेटिंग फॉर द बस अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. इथे वेअर आलेला आहे एक्झिलरी वर्ब्स, सब एक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स प्लस ते आलेलं आहे करता म्हणजे सब्जेक्ट, वेटिंग आलेलं आहे क्रियापद म्हणजे वर्ब फोर आणि फॉर द बस आलेला आहे रिमेनिंग पार्ट्स म्हणजे राहिलेला भाग कर्म आणि क्वेश्चन्स मार्क. वाक्य झालेलं आहे वेअर दे वेटिंग फॉर द बस म्हणजे ते बसची वाट पाहत होते का? त्याच्यानंतर दुसरं वाक्य, तो काळजीपूर्वक गाडी चालवत नव्हता का?
तो काळजीपूर्वक गाडी चालवत नव्हता का? आता हे आलेलं आहे निगेटिव्हमध्ये, नकारार्थीमध्ये. वाक्य येणार, वॉज ही नॉट ड्रायव्हिंग केअरफुली? वॉज ही नॉट ड्रायव्हिंग केअरफुली अँड क्वेश्चन्स मार्क. इथे वॉज आलेला आहे, एक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब्स. आता ही असल्यामुळे तिथे वॉज आलेला आहे, कारण करता एकवचनी आहे म्हणून वॉज वापरलेला आहे. त्याच्यानंतर नॉट आलेला आहे, निगेटिव्ह वर्ड्स. त्याच्यानंतर ड्रायव्हिंग झालेलं आहे. ड्रायव्हिंग कशाला झालेलं आहे? कारण वर्ब फोर यूज करतात चालू भूतकाळामध्ये. आणि केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक, त्याच्या रिमेनिंग पार्ट्स ऑब्जेक्टमध्ये आणि क्वेश्चन्स मार्क. त्यामुळे वॉज ही नॉट ड्रायव्हिंग केअरफुली असं आलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, तू औषध घेत नव्हती का? तू औषध घेत नव्हती का? इथे वाक्य बघा, वेअर यू नॉट टॉकिंग युअर मेडिसिन्स? वेअर यू नॉट टॉकिंग युअर मेडिसिन्स अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, ते पण एक प्रॉब्लेम हे आहे की अपवाद आहे. आपल्याला तर माहिती आहे, यू हा तू असला, एकवचनी जरी वाटत असला तरी यू सोबत वेअर वापरलं जातं. म्हणून इथे वेअर आलेलं आहे, यू वेअर. म्हणून इथे वाक्य आलेलं आहे, वेअर यू नॉट टॉकिंग युअर मेडिसिन्स. वेअर यू नॉट टॉकिंग युअर मेडिसिन्स म्हणजे तू औषध घेत नव्हती का? निगेटिव्ह असल्यामुळे नॉट वापरलेलं आहे. बाकी वाक्य तसंच आहे. वरचं बघितलं आपण वाक्य, वॉज ही नॉट ड्रायव्हिंग केअरफुली, सेम वाक्य इथे आहे. इथे फक्त काय वापरलेलं आहे? वेअर वापरलेलं आहे, कारण यू आहे म्हणून. म्हणून वेअर यू नॉट टॉकिंग युअर मेडिसिन, सॉरी, टॉकिंग नॉट टेकिंग, कारण टॉकिंग म्हणजे बोलणे होतं, टेकिंग म्हणजे घेणे. म्हणून इथे टेकिंग आलेलं आहे, टेक, TAKING. टेकिंग युअर मेडिसिन म्हणजे तुझी औषधं तू घेत नव्हती का? आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, स्नेहा टेनिस खेळत होती का? स्नेहा टेनिस खेळत होती का? वाक्य येणार, आता स्नेहा एक असल्यामुळे, सिंग्युलर असल्यामुळे वॉज वापरलं जातं म्हणून पहिल्यांदा वॉज आलेलं आहे. त्याच्यानंतर स्नेहा म्हणजे खेळण्यासाठी प्ले, त्याचा ING वापरणार कारण वर्ब फोर आहे, म्हणजे प्लेईंग झालं. वॉज स्नेहा प्लेईंग टेनिस आणि क्वेश्चन्स मार्क. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, बागेत फुले उमलली होती का? बागेत फुले उमलली होती का? वाक्य येणार, वेअर द फ्लावर्स ब्लूमिंग इन द गार्डन? वेअर द फ्लावर्स ब्लूमिंग इन द गार्डन. इथे द फ्लावर्स आहेत, फुले आहेत. फुले अनेकवचनी असल्यामुळे वेअर वापरलेलं आहे. आणि प्रश्नार्थ वाक्य असल्यामुळे वेअर पहिल्यांदा आलेलं आहे, कारण एक्झिलरी वर्ब्स, हेल्पिंग वर्ब पहिल्यांदा येतं. म्हणून वेअर द फ्लावर्स ब्लूमिंग, ब्लूमिंग म्हणजे उमलणे, फुलणे, म्हणून इथे ब्लूमिंग, ब्लूमिंग इन द गार्डन. इन द गार्डन म्हणजे बागेमध्ये, असं वाक्य आहे. वेअर द फ्लावर्स ब्लूमिंग इन द गार्डन अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळाला काय म्हटलं जातं? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. फ्युचर कंटिन्युअस टेन्स यामध्ये काय वापरलं जातं? याची रचना कशी असते? तर शाल, विल प्लस कर्ता प्लस बी प्लस क्रियापदाचं चौथं रूप ING प्लस कर्म, राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. स्ट्रक्चरमध्ये, इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर सांगायचं झालं तर शाल, विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस वर्ब फोर ING प्लस ऑब्जेक्ट, रिमेनिंग पार्ट्स अँड क्वेश्चन्स मार्क. इथे लक्षात घ्या, शाल, विल बी वापरलं जातं. आपल्याला माहीत आहे शाल बी, विल बी वापरलं जातं चालू भविष्यकाळामुळे मध्ये. त्यामध्ये कसं असतं, ज्यावेळी दोन एकत्र असतात, म्हणजे शाल बी आलं किंवा शाल हॅव आलं, त्यावेळी काय होतं, तर शाल, विल पहिल्यांदा वापरलं जातं, त्याच्यानंतर कर्ता ठेवला जातो आणि त्याच्यानंतर जे रिमेनिंग आहे हेल्पिंग वर्ब्स, म्हणजे बी वगैरे, बी आहे, हॅव असेल, ते नंतर यूज केलं जातं. हे लक्षात घ्या, डायरेक्टली शाल बी, विल बी नंतर कर्ता असं नाही आहे. पहिल्यांदा शाल, विल वापरलं जातं, त्याच्यानंतर कर्ता वापरला जातो, त्याच्यानंतर ते रिमेनिंग असेल ते वापरलं जातं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप ING प्लस कर्म, राहिलेला भाग आणि क्वेश्चन्स मार्क. हे सगळ्यांना लागू पडतं. जे हेल्पिंग वर्ड्स म्हणजे सहाय्यकारी, मस्ट हॅव, शूड हॅव, कॅन हॅव, कुड हॅव वगैरे आहे, त्यामध्ये पण सेम रचना आहे. त्यामध्ये वापरलं जातं पहिलं सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा वापरलं जातं, त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये कर्ता वापरला जातो आणि नंतर रिमेनिंग असतं ते वापरलं जातं, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे आता शाल हॅव, विल हॅव केव्हा वापरलं जातं? सेम आहे, आय आणि वी सोबत शाल वापरलं जातं आणि बाकीचे जे ऑल सगळे आहेत करते त्याच्यासाठी विल वापरलं जातं. आता चालू भविष्यकाळ, प्रश्नार्थी वाक्य. ह्याच्यामध्ये काय, तर भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल, म्हणजे एवढ्यात चालू असेल, त्यावेळी हा वापरलं जातं.
मग आता इथे प्रश्नार्थ म्हणजे प्रश्न विचारला जातो. ह्यावेळी तो प्रश्न आपण विचारला जातो. म्हणून चालू भविष्यकाळ आहे. वाक्य आहे ना, ती खोलीत झोपत असेल का? ती खोलीत झोपत असेल का? म्हणजे ह्यावेळी ती झोपत असेल का? इमॅजिन करू शकतो का आपण ते? कारण भविष्यकाळ असल्यामुळे. वाक्य आहे ना, विल शी बी स्लीपिंग इन द रूम? विल शी बी स्लीपिंग इन द रूम? वाक्य येणार. कारण इथे कसं शी आहे, ती आहे म्हणून विल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर बी. इथे पण बघा विल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर करता, त्याच्यानंतर रिमेनिंग जे हेल्पिंग वर्ब म्हणजे बी आहे ते. म्हणून विल शी बी, त्याच्यानंतर स्लीपिंग कारण वर्ब फोर. स्लीप हे क्रियापद आहे, त्याला आय एन जी लागलेलं आहे कारण वर्ब फोर आहे. आणि इन द रूम आहे ते त्याच्या पुढचा ऑब्जेक्ट रिमेनिंग पार्ट्स आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क बिकॉज ऑफ क्वेश्चन सेंटेन्स आहे म्हणून. वाक्य ना, विल शी बी स्लीपिंग इन द रूम? विल शी बी स्लीपिंग इन द रूम आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरं वाक्य, आम्ही बैठकीला उपस्थित असू का? आम्ही बैठकीला उपस्थित असू का? इथे आम्ही आहे. आम्ही म्हणजे कसं आहे तो? आम्ही म्हणजे वी होतं आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे की आय आणि वीसोबत शाल वापरलं जातं क्वेश्चन सेंटेन्समध्ये. म्हणून इथे काय शाल आलेलं आहे. त्याच्यानंतर वी, शाल वी, त्याच्यानंतर बी कारण चालू भविष्यकाळ आहे म्हणून. शाल वी बी अटेंडिंग द मीटिंग? शाल वी बी अटेंडिंग द मीटिंग अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं वाक्य, ते उद्या आमच्यासोबत जेवायला येतील का? ते उद्या आमच्यासोबत जेवायला येतील का? म्हणजे यावेळी ते जेवायला येतील का? वाक्य येणार. आता ते असल्यामुळे दे वापरलं जातं. इथे विल पहिल्यांदा येणार कारण क्वेश्चन सेंटेन्स आहे. विल दे बी जॉईनिंग अस फॉर डिनर टुमॉरो? विल दे बी जॉईनिंग अस फॉर डिनर टुमॉरो? आता विल दे त्याच्यानंतर बी नंतर जॉईनिंग आलेलं आहे वर्ब फोरला अस म्हणजे लक्षात घ्या आमच्यासोबत म्हणजे आमच्यासोबतसाठी अस वापरलेलं आहे. त्याच्यानंतर फॉर डिनर म्हणजे रात्रीचं जेवायला, टुमॉरो म्हणजे उद्या आणि क्वेश्चन्स मार्क हे एक प्रश्नार्थ वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे. त्याच्यानंतर चौथं वाक्य, तिच्या आजारपणामुळे तिला बरे वाटणार नाही का? तिच्या आजारपणामुळे तिला बरे वाटणार नाही का? वाक्य आहे ना, वोंट शी फिलिंग गुड ड्यू टू हर इलनेस अँड क्वेश्चन्स मार्क. इथे काय आहे? निगेटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणून इथे वॉन्ट वापरलेलं आहे कारण विल नॉटचं शॉर्ट फॉर्म वॉन्ट आहे. अगोदरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे वॉन्ट वापरलेलं आहे. आता ती म्हणजे शी आलेलं आहे म्हणून वॉन्ट शी बी नंतर फिलिंग बरं वाटणं म्हणजे फील होणं त्याला आय एन जी लागलेलं आहे कारण वर्बच्या याने ती भूमिका बजावणार आहे तो म्हणून फिलिंग झालेलं आहे. गुड ड्यू टू हर इलनेस म्हणजे तिच्या आजारपणामुळे. गुड म्हणजे बरं वाटणं म्हणून वाक्य आलं आहे वोंट शी बी फिलिंग गुड ड्यू टू हर इलनेस अँड क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे. त्याच्यानंतर पाचवं वाक्य, मुले भांडणार नाहीत का? मुले भांडणार नाहीत का? इथे पण तेच आहे, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. इथे लक्षात घ्या आलेलं आहे विल चिल्ड्रन नॉट बी फायटिंग? विल चिल्ड्रन नॉट बी फायटिंग? इथे पण कसं आहे विल पहिल्यांदा आलेलं आहे कारण चिल्ड्रन आहेत, मुले आहेत, अनेक वचन आहे म्हणून मुलेसाठी विल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर नॉट निगेटिव्हसाठी त्याच्यानंतर बी आणि फायटिंग वापरलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क. लक्षात घ्या चौथ्यामध्ये जसं वापरलेलं आहे वॉन्ट शी बी फिलिंग गुड ड्यू टू हर इलनेस म्हणून क्वेश्चन्स आहे त्याचप्रमाणे आपण मुले भांडणार नाहीत का हा पण प्रश्न आपण बनवू शकतो. त्यासाठी काय करावं लागेल तर वॉन्ट घ्यावं लागेल. वॉन्ट चिल्ड्रन बी फायटिंग? वोंट चिल्ड्रन बी फायटिंग असं पण आपण म्हणू शकतो किंवा विल चिल्ड्रन नॉट बी फायटिंग हे पण बरोबर आहे किंवा वोंट वापरून करायचं असेल तर वोल्ड चिल्ड्रन बी फायटिंग आणि क्वेश्चन्स मार्क असं दोन प्रकारे आपण बनवू शकतो. अशा प्रकारे आपण काय बघितली चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ. यामध्ये मेनली काय लक्षात ठेवायचं आहे तर सहाय्यकारी क्रियापदे कुठली वापरली जातात तर चालू वर्तमान काळामध्ये ॲम इजवर वापरलं जातं, चालू भूतकाळामध्ये वॉज वेअर वापरलं जातं आणि चालू भविष्य काळामध्ये शाल बी विल बी वापरलं जातं. हे लक्षात घ्या कसं आणि शाल बी विल बी लक्षात ठेवा कसं वापरलं जातं. शाल वापरलं जातं करता त्याच्यानंतर बी रिमेनिंग असेल ते बाकीचे वर आहेत त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण वॉज वेअर आहे आणि ॲम इज आर आहे म्हणजे सिंग्युलर आहे. पण इथे शाल बी विल बी डबल पट्टा त्याच्यामुळे पहिला भाग
पहिल्यांदा येणार, त्याच्यानंतर करता येणार, त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट येणार सहाय्यकारी क्रियापदाचं. हे लक्षात घ्या. अँड ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क द्यायला विसरू नका, कारण प्रश्नार्थक वाक्य आहे. कळलं? लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा, पण सिरियसली हे करून बघा, म्हणजे मन लावून बघा. कशाला? कारण आपण काय करतो, घाई गडबडीत बघतो आणि त्याच्यामुळे जे मेन पार्ट असतो, मेन जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते आपण विसरतो. वेळ लागला तरी चालेल, स्किप करून तुम्ही व्हिडिओ बघता आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमच्या व्यवस्थित लक्षात येत नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या. वेळ लागला तरी चालेल, पूर्ण व्हिडिओ बघा. त्यामुळे काय होईल तर तुमच्या एक्झॅक्टली काय बोलायचं आहे, कसं आहे, काय आहे, उपयोग केव्हा केला जातो हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना पण भेट द्यायला विसरू नका. आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ. लिंक्डइन अकाउंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ. आणि आम्ही इंस्टाग्राम अकाउंटवर पण ॲक्टिव्ह आहोत, नाईक स्वप्नील म्हणून. त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन आहे, त्याची पण तुम्हाला मदत होईल. चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.